नमस्कार. आपण आलेलो आहे भक्ती मार्गावरती. भक्ती मार्गावरती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे चालवले जाणारे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास आज आपण पाहणार आहोत. अतिशय सुसज्ज आणि अतिशय मोठे सर्व सुखसोयींनी युक्त असे हे भक्त निवास आहे. खूपच सुंदर आणि खूप मोठे आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जाणवणारच नाही की आपण पंढरपुरात आलेलो आहे. असं इतकं सुंदर त्यांनी त्याचं रचना केलेली आहे आणि खूप छान आहे. आणि रूम्स पण खूप चांगले आहेत आणि विविध प्रकारचे गाळे आहेत. ऑफिसेससाठी गाळे आहेत, दुकानांसाठी गाळे आहेत. आपण सगळंच काही बघणार आहोत. तर हे बघा, हा जो दिसतोय हा भक्ती मार्ग आहे संपूर्ण. आणि इकडे गाडगे महाराज चौक आहे आणि ह्या बाजूला अहिल्यादेवी चौक आहे आणि त्या चौकातून पुढे गेलं की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. मंदिर पण खूप जवळ आहे, तुम्ही चालत जाऊ शकता. वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावरती विठ्ठल मंदिर आहे. तिथून पुढे चंद्रभागा नदी आहे. तर हे जे समोर दिसतंय हे बघा, हे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास खूप मोठं आहे. ही बघा, खूप मोठी इमारत आहे आणि ही फक्त पुढची बाजू आहे. ह्याला 3 दरवाजे आहेत. त्या बाजूनी पण खूप मोठं एंट्रन्स आहे आणि इकडून पण एंट्रन्स आहे. या बाजूनी गाड्या वगैरे जातात आतमध्ये. समोर वेदांता भक्त निवास आहे, त्याचाही व्हिडिओ आपण करणारच आहोत. तर ह्या वेदांता भक्त निवास आणि विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास हे दोन्ही मंदिर समितीचंच आहे आणि इथून आतमध्ये एंट्रन्स आहे. तिकडून गाड्या वगैरे पार्किंग करायची आतमध्ये मोठी सोय आहे. बघा, खूप मोठं एंट्रन्स आहे, पायऱ्या वगैरे आहेत. आतमध्ये खूप छान आहे. हे मेन एंट्रन्स आहे आणि गाड्यांना जाण्यासाठी तिकडून आहे. ते पण मी तुम्हाला आधी दाखवते हवं तर. बघा, इकडून गाड्या आतमध्ये जातात आणि खूप मोठं पार्किंग इथे आहे. पार्किंगची सुविधा चांगली आहे आणि इकडून पण आतमध्ये तुम्ही नोंदणी कक्ष विभागात जाऊ शकता. इकडून लिफ्ट पण आहे, या लिफ्टने तुम्ही आत जाऊ शकता. संपूर्ण सगळं मोठं आहे हे. आता आपण मेन एंट्रन्सने आतमध्ये जाऊ. बघा, इकडून व्हीलचेअर वगैरे किंवा गाड्या किंवा सामान नेण्यासाठी असं उतार केलेले आहेत. इकडे पायऱ्या आहेत, पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून आपण वर जाऊ शकतो. हे बघा, लाडू प्रसाद विक्री केंद्र आहे. अशा दुकानासाठी पण इथे गाळे आहेत, विविध गाळे आहेत आणि आतमध्ये आतल्या बाजूनी पण गाळे आहेत. ऑफिसेस, दुकानं सगळं इथे तुम्हाला मिळू शकतं. हे बघा, अनेक पोस्टर असे लावलेले आहेत आणि खूप मोठा एंट्रन्स आहे. हे बघा, इकडेही आहेत पोस्टर, सुंदर सुंदर पोस्टर लावले आहेत. इकडून जिना आहे, इकडूनही वरती जाता येतं. या बाजूला ऑफिसेससाठी गाळे आहेत, तसेच ह्या पण बाजूला ऑफिसेससाठी गाळे आहेत. आता आपण आतमध्ये जाऊ. इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर भक्त निवास संकुल देणगी मूल्य तक्ता आहे. इथं बेड 8 बेड, 5 बेड, 2 बेड, AC नॉन AC हे सगळे रक्कम इथं लिहिलेली आहे. तुम्ही झूम करून हा तक्ता पाहू शकता. इथेही बघा, श्रींच्या पूजेचं सगळं दिलेलं आहे, विठ्ठलाच्या पूजेचं. विठ्ठलाचा मोठा फोटो इथे लावलेला आहे आणि इथे हे फोटो श्रींचे विक्री केंद्र पण आहे. तुम्हाला फोटो पण मिळू शकतील पांडुरंगाचे. आणि हा रिसेप्शन एरिया आहे. इथे तुम्ही बुकिंग करू शकता. ऑनलाईन बुकिंगची पण सुविधा आहे. तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता आणि येऊन पण इथे बुकिंग करू शकता. इथे रुक्मिणी आहे. हे बघा, इथे खोलीचे प्रकार आणि खोलीचे दर इथं लिहिलेले आहेत. 5 बेड 1,500, 8 बेड 2,000, 2 बेड नॉन AC 1400, 2 बेड 1600, VS सूट 3500, VIP 5000 आणि VVIP 5500. शिवाय जादा गादी, जादा AC सगळं इथं लिहिलेलं आहे. तुम्ही झूम करून हे वाचू शकता. बाजूला हॉटेल आहे, अश्विनी हॉटेल. हे पण आपण नंतर ह्याचा एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ करूयात.
इकडच्या रूम बघू आपण. इकडे रूम आहेत, बाजूला सगळ्या AC रूम आहेत. आपण ह्यातली एक रूम बघूया. कॉरिडॉर बघा किती मोठा आहे, खूप मोठा कॉरिडॉर आहे. आणि AC रूम आहेत सगळ्या. इथेही थंड वाटते अगदी. सगळ्या रूम एकसारख्याच आहेत. आपण एक रूम पाहणार आहोत. या बाजूने तुम्ही बाहेर जाऊ शकता. बघा AC रूम आहे, वॉशरूम आहे. रूम किती सुंदर आहे बघा. 2 बेड्स आहेत आणि इथे कपाटं पण आहेत. आरसा आहे, AC आहे. AC आत्तासुद्धा चालू आहे. अगदी थंड वाटतंय, त्यामुळे खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे सगळं, अगदी नीट. 2 बेड्सच्या ह्या रूम आहेत. ही पण एक रूम आहे बघा, तशीच आहे. आणि वॉशरूम बघा किती स्वच्छ आहे. बेसिन आहे, वेस्टर्न टॉयलेट आहे, समोर आरसा पण आहे. आणि 2 बेड्सचीच ही पण रूम आहे. त्या बाजूला 17 रूम आहेत आणि सगळ्या एकसारख्या रूम आहेत. ह्या AC रूम आहेत. आता आपण दुसरा सेक्शन बघू. विविध फोटो असे सगळीकडे लावलेले आहेत. आणि हा मोठा एरिया आहे बघा. मध्ये लोकांना बसण्यासाठी सोफे वगैरे ठेवलेले आहेत. अतिशय सुंदर एरिया आहे. आणि आता आपण B सेक्शनकडे चाललेलो आहे. बघा किती छान आहे सगळं. पूर्ण इकडे लॉन केलेलं आहे आणि पर्यटकांना बसण्यासाठी किंवा विविध कार्यक्रमांसाठी सुद्धा हे लॉन वापरलं जातं. खूप छान लॉन आहे हे. आणि आपण आता B सेक्शनला चाललो आहे. तिथल्या रूम पाहूयात. हे B सेक्शन आहे. आपण B सेक्शनमध्ये चाललेलो आहे. किती सुंदर कमान आहे बघा. म्हणजे आपल्याला असं वाटतच नाही की आपण एखाद्या हॉटेलमध्ये आलो आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटतं आहे. किती सुंदर आहे बघा सगळं. आपण आज जाऊ आता. इथे रिसेप्शन आहे. आपण आता इथल्या रूम बघू. ठावार आहे बघा. इथे पण प्रत्येक ठिकाणी असे मोठे हॉल केलेले आहेत खाली आणि दोन्ही बाजूनी रूम्स आहेत. इथे किती रूम आहेत? ह्या B सेक्शनमध्ये आपण आलो आहे. इथे एकूण 27 रूम आहेत आणि ह्या पण सगळ्या एकसारख्याच आहेत. हे बघा, ही पण 2 बेडचीच रूम आहे. वॉशरूम आहे आणि इंडियन टॉयलेट आहे. आणि ह्या नॉन AC रूम आहेत. छान आहेत ह्या पण. स्वच्छता मात्र सगळीकडे कमालीची स्वच्छता आहे. नीट आणि क्लीन आहे सगळं. कपाटं आहेत, पंखा आहे आणि प्रचंड हवेशीर आहे सगळं. खूप छान आहे. अत्यंत स्वच्छता आहे कारण BVG नावाची जी कंपनी आहे ती कंपनी या सगळ्या सेक्शनची स्वच्छता बघते. संपूर्ण क्लिनिंग BVG कंपनी करते. भारत विकास ग्रुप BVG म्हणजे ही कंपनी इथली सगळी स्वच्छता बघते. आता आपण C ब्लॉकमध्ये आलेलो आहे. इथल्या रूम आपण पाहू. इथेही मोठा हॉल आहे बघा. इथेही रिसेप्शन आहे आणि दोन्ही बाजूला रूम आहेत. प्रचंड मोठे कॉरिडॉर आहेत. ही 5 बेडची रूम आहे. सुरुवातीलाच बघा कप्पे आहेत, चप्पल ठेवण्यासाठी आहे, सामान ठेवण्यासाठी आहे, कपाटं आहेत मोठी मोठी. आणि इथेच बेसिन आहे, आरसा आहे, वॉशरूम आहे आणि एक इंडियन टॉयलेट आहे. आणि ह्या 5 बेडची ही रूम आहे. हे बघा अतिशय छान आहे. हे 4 बेड इकडे आहेत आणि ह्या बाजूला 5वा बेड आहे. पंखा वगैरे आहे आणि स्वच्छता खूप आहे. आता BVG कंपनी स्वच्छता करते म्हटल्यावर काय प्रश्नच नाही आहे. स्वच्छता खूपच आहे. एकूण 78 रूम आहेत ह्या सगळ्या आणि ह्याही सगळ्या एकसारख्याच आहेत. आता आपण अजून दुसऱ्या रूम बघूयात. आपण D विभागातल्या बघू. किती मोठं कॉरिडॉर आहे बघा आणि खूप छान आहे. आणि इकडे 8 बेडच्या रूम आहेत त्या आपण पाहणार आहोत. आता ही सगळ्यात मोठी रूम आपण पाहणार आहोत. 8 बेडची रूम आहे ही बघा. तुम्हाला इथूनच दिसतात 8 बेड. अगदी छान आहे. आणि इथे कपाटं आहेत त्यांच्यासाठी. इकडे पण कपाटं आहेत, टेबल वगैरे आहेत छोटे ठेवायला सामान. आणि इकडे वॉशरूम आहेत
वॉशरूम पण 2 वॉशरूम आणि 2 टॉयलेट आहेत. वेस्टर्न टॉयलेट आहे, इंडियन टॉयलेट आहे, बेसिन आहे आणि 2 वॉशरूम आहेत. स्वच्छता खूप आहे, अतिशय नीट आणि क्लीन आहे सगळं. ही पण 8 बेडचीच रूम आहे बघा, किती सुंदर आहे. 8 बेडच्या 72 रूम आहेत आणि 5 बेडच्या 69 रूम आहेत. एकूण 297 रूम आहेत सगळ्या मिळून. असं हे मोठं भव्य असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे चालवलं जाणारं भक्तनिवास आहे. तर आपण हे भक्तनिवास पाहिलं आत्ता. संपूर्ण लॉन आहे बघा, हे अतिशय सुंदर आहे सगळं. 4ही बाजूनी रूम्स आणि मध्ये लॉन आहे. तर असं हे भक्तनिवास. तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.